ज्ञानेश्वरी पठण अध्याय 2 ओव्या 74 ते 90 श्लोक 9 ते 11 म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या मग देखा तेथ फाल्गुनो घेतला से भ्रांती कवळूनो जैसा घनपटळी भानू आच्छादीजे तया परी तू धनुर्धरू जागला से दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवळा का मनोनी सहज सुनिळू कृपामृते सजळू तो ओवळला श्री गोपाळू महामेघू तेत सुदर्शनांची द्युती तेशी विद्युल्लता जळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुन चळू निवेल मग नवी रूढी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची अरुणुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तिदासू एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप नयस्यो इति गोविन्द मुक्त्वा तूष्णी बभूवः ऐसे संजय आसे सांगा तू म्हणे राया तो पार्थू पुनरुपी शोका पुढितो काय बोले ऐके सखेद बोले श्री कृष्णाते आता ना आळवावे तुम्हा माते मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी ऐसे की हेळा बोलिला मग मौन धरून ठेला तेथ श्री कृष्ण विस्मो पातला देखोनी तया ते तुमवाच ऋषिकेश प्रहसन्नैव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्त विधं वच मग आपुला चित्ती म्हणे एथ कायई आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे हा उखजे आता कवणे परी कैसे निधीरु स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असाध्य देखोणी व्याधी अमृता सम दिव्य औषधी
वैद्यसूची निरवधी निदानीची तैसे विवरितू असे श्री अनंतू तया दोनी सैन्यातू जया परी पार्थू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलू लाग सादरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाती की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहच नच दिसे परिगुणी प्रकट होय तैसी वरी वरी पागता उदासी आत तरी अति सुरसे तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदिरिली श्री भगवान वाच अशोचान नवचोष्वम प्रज्ञाविदांच भाष्यसे गतासुश्च नाम शोचन्ति पंडिता। रामकृष्ण हरी।